धुळ्यातील शासकीय हिरे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय परिसरात आज शासकीय परिचारिकांनी बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केले। 7व्या वेतन आयोगानुसार वेतन तफावत दूर करावी, कंत्राटी पद्धतीने होणारी भरती रद्द करून 100% कायमस्वरूपी भरती आणि पदोन्नती केली जावी। यासोबतच भरती प्रक्रियेत लिंग समानता राखावी, तसेच धोका भत्ता आणि लॉन्ड्री भत्ता केंद्र शासनाच्या प्रथेनुसार वाढवावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आलं आहे। मागील 2 दिवस मुंबईत आझाद मैदानात धरणे आंदोलन करूनही सरकारकडून ठोस प्रतिसाद मिळाला नसल्यानं आजपासून बेमुदत कामबंद आंदोलन सुरू करण्यात आलं आहे। या आंदोलनामुळे हिरे रुग्णालयातील रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना उपचारासाठी अडचणींचा सामना करावा लागत आहे। राज्य परिचारिका संघटना धुळे जिल्ह्याचा सचिव कालपासून महाराष्ट्र राज्यातील तमाम परिचारिका या संपावर गेलेल्या आहेत आणि आम्ही आमच्या संपावर गेलेलो आहेत। या संपामुळे रुग्णांचा हाल होण्याचे किंवा त्यांना वेठीस धरण्याचा आमचा मुळीच उद्देश नाही, पण गेल्या 4 ते 5 वर्षापासून व काही मागण्या तर गेल्या 20-25 वर्षापासून आम्ही झटत आहोत, मागत आहोत, हक्क मागत आहोत। मंत्रालयामध्ये आमच्या राज्यांचे पदाधिकारी अनेक वेळा फिरून देखील आमच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे नाईलाजास्तव आज आम्हाला संपाचा हा पवित्रा घ्यावा लागलेला आहे। आमच्या प्रमुख मागण्यांमध्ये मागणी अशी आहे की नर्सिंग अलाउन्स केंद्रीय कर्मचाऱ्यांप्रमाणे आम्हाला मिळाला पाहिजे। गणवेश भत्ता आम्हाला मिळत नाही, धुलाई भत्ता, गणवेश भत्ता याच्यात वाढ करून मिळावी। तसेच एक आमच्या जिव्हाळ्याचा विषय जो आहे की परिचारिकांचे कंत्राटीकरण केलेले आहे, खाजगीकरण करत आहेत। कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर परिचारिका भरण्याचा जो शासनाने तुगलकी निर्णय काढलेला आहे, तो निर्णय रद्द करावा व नियमितप्रमाणे परिचारिका भराव्यात, ही देखील आमची एक मागणी आहे। तसेच वर्षानुवर्षे आमचे सेवा प्रवेश नियम प्रलंबित आहेत, ते सेवा प्रवेश नियम लवकरात लवकर मंजूर करावेत आणि जे आमचे पदोन्नतीचे विषय आहेत ते विषय देखील मार्गी लावावेत। अशा विविध मागण्यांसाठी आम्ही वारंवार पाठपुरावा करून देखील आम्हाला न्याय न मिळाल्यामुळे नाईलाजास्तव आज आम्ही संपावर उतरत आहोत व मी शासनास आवाहन करतो की शासनाने लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार करून मान्य कराव्यात। महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेची जिल्हा धुळे तर सहसचिव आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या ह्या आहेत की कंत्राटीकरण जे परिचारिकांचं चाललेलं आहे ती आमची प्रमुख मागणी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही संपावर उतरलेलो आहे। गेल्या 3 ते 4 वर्षापासून आम्ही पाठपुरावा करत आहे, तरी शासन आमच्याकडे लक्ष देत नाही आहे। नाईलाजास्तव आम्हाला या संपात आम्ही उतरलेलो आहे आणि शासनास हीच विनंती आहे की लवकरात लवकर आमच्या मागण्यांचा विचार करावा।